Krishna Krishna Hare Hare
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वं पदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगना रघुनाथान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वैष्णवानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या रविवारी सत्संग कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हरि ओम। तर आपण या एक भगवद्गीतेचा आधार घेऊन एक मनाला जसं की विषय आहे की मनाला या पदार्थ जगात वरून हटवून पवित्र नामामध्ये एकाग्र कसं करू शकतोय असा विषय आहे। या आपण तर पाहतोय की या जगामध्ये आपण गुंतलेलो आहे फार या जगाशी फार आपण काय आहे संपर्क केल्यामुळे या जगामध्ये राहत असल्यामुळे या जगातल्या भगवंताला सोडून किंवा अध्यात्माला सोडून जे बाकीच्या सर्व गोष्टी आहेत सर्व आपण बिना काय म्हणतो आपण वेळ देऊन कार्य करतो। त्यासाठी सांगायला लागत नाही की हे गोष्टी करायच्या आहेत भौतिक जगातल्या। तर या जगामध्ये आपण गुरुपठण सतत आपल्या जीवनाला गुरुपठण टाकत आहे वेगवेगळ्या भौतिक कार्यामध्ये। तर अध्यात्माचा त्याच्यामध्ये लवलेश नाही। आणि मेन जी जसं की अध्यात्म आपण तुम्ही ऐकलं असेल की अध्यात्माने जे भौतिक गोष्टी आहेत त्यांची सांगड असल्याशिवाय सोबत असल्याशिवाय जसं दोन चाकं असतात ना ट्रेन टू व्हीलर घ्या किंवा ट्रेनची दोन पुढे चाकं आहेत एक नसलं तर दुसरं चालू शकत नाही। तसं अध्यात्माची गोष्ट आहे। पण आपण पाहतो की आपण
सर्वात जास्त वेळ कशाला देतो? भौतिक कार्यामध्ये देतो, भौतिक गोष्टीसाठीच वेळ देत असतो. आणि भौतिक कार्यामध्ये संघर्ष आपल्याला जाणवतो, भरपूर प्रमाणात जाणवतो. तरी सुद्धा आपण काय करतो? ते सोडायचं नाव घेत नाही. एवढं दुःख होतं तरी सुद्धा वाटतं की थोडं काही क्षणाला सुख भेटेल किंवा काही क्षणानंतर काही परिस्थिती काय होते, बदलून जातील असं वाटतंय. म्हणून आपण सातत्य कार्य करतच राहतो, कार्य करत असतो. तसं आपण पाहतो की साधू संत लोकांनी हजारो लाखो वर्षापासून, जसं राम भगवंत म्हणतात की 10 लाख वर्ष होऊन गेले. किती? 10 लाख वर्ष होऊन गेले. तेव्हापासून आजपर्यंत ही गोष्ट सतत सांगितली गेली आहे, त्याच्या अगोदरपासूनच सांगितली गेली. तर सांगितली जात आहे अध्यात्माची गोष्ट सर्वांना. पण पाहतो की आपण सातत्याने सांगणारी गोष्ट सत्य असते, नाही का? ते म्हणतात ना, आम्ही अध्यात्मावर विश्वास कसा ठेवा, आहे का नाही? बेसिक आहे आपलं की अध्यात्मावर विश्वास कसा ठेवा. तर ज्या गोष्टीमध्ये सातत्य पाहतोय, 1-2 दिवसाचं नाही, हजारो वर्षाचं सातत्य आहे ना. राम भगवंताला तर सगळे मानतात, राम भगवंताचं जे जे करतात, आजकाल तर जास्त करतात, कारण भगवंताचं मंदिर बनवलेलं आहे तसं. तर राम भगवंत 10 लाख वर्ष झाले. तर 10 लाख वर्ष भगवंताचे वेगवेगळे साधू संत लोक त्या गोष्टीविषयी सतत सांगत आहेत आतापर्यंत. कृष्ण, राम, भगवंत वेगवेगळ्या रूपांचे विषयी. तर हे सातत्य पाहून आपण हे करू शकतो, विचार करू शकतो की ही गोष्ट हजारो लाखो वर्ष झालं ती गोष्ट सतत सांगितली जाते, म्हणजे सत्य आहे म्हणून तर सांगितली जाते ना. किंवा असा विचार करू शकतो की जगात जे काही शब्द आहेत ते शब्द सुद्धा कसे आहेत बघा. कुठला तर शब्द आहे, झोपणे म्हणजे शब्द आहे ना, झोपायचं. तर ते झोपणे क्रिया आहे ना, सत्य आहे ना. तर तसं हे सत्य, अशी गोष्ट सतत सांगत आहेत भगवंत आहे म्हणून, तर सत्य आहे. तर ह्या गोष्टीला न म्हणता आपल्या जगामध्ये काय करतो आपण? आपल्या मनाला ह्या जगामध्ये काय करतो आपण? गुरफटून टाकतो. आणि या कारणाने आपण बऱ्याच समस्या आपल्याला उद्भवतात. तसे शिष्टाष्टकम श्री चैतन्य महाप्रभू, एक आपण भक्तांना माहितच आहे. तर चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत, हे चैतन्य महाप्रभू हे मध्ये आहेत ना, श्री चैतन्य महाप्रभू. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू एक श्लोक गातात की आई नंद तनुज किंकण पतिताना, असा एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की आपण काय करायला पाहिजे? या तात्पुरत्या जगात न राहता भगवंताला शरण गेलं पाहिजे. तर आपण पाहू की कसं एक उदाहरण आहे छोटस, मुंगी आणि कबुतराचं. तर ते एका झाडावरती मुंगी आणि कबूतर होते. तर नदी वाहत होती आणि त्या नदी वाहत असताना जे झाड आहे त्या झाडावरती मुंगी नदीमध्ये पडते. ते पडल्यावरती जे कबूतर आहे ते पाहत राहते की त्याचं आता नदीमध्ये पडले तर त्याचं काय होणार? जीव जाणार. तसं जसं की भौतिक संसारात काय केलं आपण, पडलोय ना भौतिक संसारात, आध्यात्मिक जगात आपण ह्या जगामध्ये काय केलोय? काही कारणाने ह्या जगामध्ये आलोय किंवा पडलोय, आटलोय. तसं ते नदीतून ते जे काही मुंगी आहे ते पडली. पण ते पाहून त्याला दुःख वाटते की कबुतराला ते मुंगी आहे आता काय वाहून जाणार आणि मरून जाणार. तर त्याला कीव येऊन ते काय करताय, एक पत्ता काढून टाकतंय आणि ते पत्ता त्या मुंगीपर्यंत काय करतो? नदीमध्ये पडल्यावर वाहत जाऊन त्याच्या जवळ जातो. ती मुंगी त्याच्यावर चढते आणि त्याच्यावर सोडून आपण झाडावरती परत येते. तसंच ह्या जे काही मृत्यू जगत आहे, हे जगत आहे, ह्या भवसागरामध्ये पण त्या मुंगीसारखंच आपलं अवस्था आहे. ह्या संसार आहे जे भवसागर म्हणतो. ह्या सागर फार मोठा असतो ना, समुद्र. तर समुद्रामध्ये पडल्यावर मध्ये बाहेर निघायचं फार अवघड असतं, आहे का नाही? सर्वांचा ऐकून तरी अनुभव आहे. कारण की नदीमध्ये पोहताना आपल्याला माहिती आहे, नदीमध्ये पोहताना बाहेर निघायचं किती अवघड असतं. तर समुद्र, त्यामुळे भौतिक जगाला भवसागर म्हणले ना. त्या भौतिक सागरामध्ये पडल्यावरती निघायचं फार अवघड असतंय. तसंच या भौतिक सागरामध्ये आपण पडलो आहोत त्या मुंगीप्रमाणे. आणि त्यामुळे आपण काय करतोय, ह्या जगामध्ये पडल्यावरती आपल्याला जे जन्म मृत्यू आहे ना, ते जन्म मृत्यू चक्र काढावं लागतं आपल्याला.
सारखं सतत म्हणजे 84 योनीचा फेरा आहे का नाही. तर ह्या 84 लाख योनीचा फेरा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फिरायला लागते. त्यामध्ये जन्म मृत्यू घ्यायला लागतो. वेगवेगळ्या पशु पक्षी, जलचर प्राणी, उभयचर प्राणी असतील किंवा आणि झाडं झुडपं असे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला शरीर धारण करायला लागते. आणि मृत्यू चक्राचं काय होतंय, जन्म मृत्यूचे चक्र चालत राहत आहे. आणि जसं की जन्म मृत्यू चक्रामधून आपण काय बाहेर येत नाही. फार मोठं ही भवसागर असल्यामुळं फार अवघड आहे. आणि जसं आपण पाहतो की जसं की आपण पाहू एखादे पक्षी असेल, पक्षाला आपण आणलं नाही का, पिंजऱ्यात टाकलं आणि एका पिंजऱ्यातून काढून परत त्याला काढलं पण दुसऱ्या पिंजऱ्यात टाकून दिलं, असं त्यातनं काढलं तिसऱ्यात काढलं, असं टाकत राहिलं तर त्या पक्षाला आवडेल का त्या बंदिस्त पिंजऱ्यात राहायला? नाही ना. तर त्या भवसागरामध्ये पण तसंच आहे. तसं की आपण ह्या बद्ध शरीर आहे ना, एक मृत्यू शरीर आहे. जसा आत्मा आहे हा शरीरामध्ये वेगवेगळे शरीर धारण करतो, आहे का नाही. आणि या जीवनचक्र जन्म मृत्यूचं चक्र आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण गुरफटून गेलो आहे. त्या पिंजऱ्यात जे पक्षी जसं पिंजऱ्यामध्ये अडकलाय, त्याला स्वातंत्र्य नाही, त्याला आनंद नाही, आहे का नाही. तसं आपल्याला पण आनंद नाही ना, पूर्ण आनंद घेता येत नाही शरीरातलं. कारण की मनाद्वारे वेगवेगळ्या क्रियामध्ये आपण अडकत जातो आणि मन आपल्याला भरकटवून टाकतं आणि मग आपल्याला रस्ता नाही भेटत वापस यायचं. ह्या आनंदाची जी गोष्ट आहे ती आपण करू शकत नाही. तसंच पण आपण जर ह्या आत्म्याला ह्या शरीरातून मुक्त केलं, जसं पिंजऱ्यातून पक्षाला आपण मुक्त केलं तर काय होईल, आनंदी होईल, आहे की नाही. तसंच हे शरीर रूपामध्ये जे आत्मा आहे तो वास करतोय, त्याला पण आपण मुक्त केलं या भगवंताच्या नामानं, तर आपण पण आनंदी आणि सुखी होऊ शकतो. तसंच आपण पाहतो की आपण वेगवेगळे शरीर प्राप्त करत असतोय. जसं म्हणलं ना, तर हे शरीर आहे, कुणी मनुष्याचं शरीर प्राप्त करताय, कुणी देवतांचं प्राप्त करताय शरीर, कुणी असुर व्यक्तींचं प्राप्त करताय, धनी व्यक्ती बनतो, कुणी सुंदर, कुणी गरीब बनताय, कुणी पशु बनताय, पक्षी बनताय. अशा वेगवेगळ्या योनीमध्ये आपण काय करतो, आपण हे शरीर प्राप्त करत राहतो. आणि जसं त्या कबुतरानं त्या मुंगीला जसं मदत केली, तसंच आपण पण पाहू शकतो की या जगामध्ये त्या कबुतरासारखं जे मदत केली म्हणा किंवा जे काही सहाय्य केलं, तसं ह्या जगामध्ये साधू संत लोक काय करतात, आपल्याला ह्या जगामधून जी भौतिक गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी आणि जे अध्यात्म लोकांचं ज्ञान देण्यासाठी काय करते, ते साधू संत लोक आपल्याला मदत करतात. जसं संत तुकाराम महाराज आहेत, त्यांना त्यांची प्रेरणा घेऊन पाहू शकतो आपण. लाखो लोक दिंडी करतात, नाही का, आषाढीची कार्तिकीची दिंडी करतात. तेव्हा ऐकत होतं की तुकाराम महाराज 50-60 लोकांना घेऊन जायचे आणि करून यायचे. पण आता त्याचं सकाळीच ऐकत होतं झपाटा, तर की 50-60 लोक जायचे त्यांच्या वेळेस त्यावेळेस. आणि आता बघा 5-5 लाख 10 लाख लोक काय करतात, पंढरपूरला दिंडीमध्ये येतात. तर तुकाराम महाराजांसारख्या संतांचं अशी विशेषता आहे की त्याने ह्या जगामध्ये येऊन एक बीज पेरतात भक्तीचं, आणि ते भक्तीचं बीज इतकं वाढतं की पाहू शकतो किती मोठा विस्तार होतो. तसंच आपण पाहू शकतो की श्री प्रभुपादजी आपले विग्रह आहेत, श्री प्रभुपादजी सुद्धा असेच साधू आहेत, किंवा तुकाराम महाराज किंवा प्रभुपाद असतील, अनेक ज्ञानेश्वर महाराज असतील, वेगवेगळे जे साधू संत आहेत त्यांच्या मार्गातून आपल्याला या जसं की या जे काही आध्यात्मिक ग्रंथ आहे त्यांची माहिती भेटती, आहे ना. गीता, भागवत, श्रवण, अखंड चिंतन, आहे का नाही. तर गीता माहित होती, ग्रंथ माहित होतात, भगवंत पांडुरंग कोण आहेत, कृष्ण कोण आहेत हे माहित होत आहे, त्यांचा प्रसाद काय आहे ते माहित होत आहे, आणि विग्रह आराधना कशी करावी, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय कुणामुळे झाला किंवा आपल्याला ही गोष्टी कुणामुळे माहीत झाल्या, तर विशेष करून ह्या साधू संतांकडून ऐकल्यामुळेच माहीत झालं. तर प्रभुपादांनी सुद्धा विदेशामध्ये जाऊन विचार केला आणि
भारतातले लोक पूर्वी घेत नव्हते या गोष्टी, अध्यात्माला स्वीकार करत नव्हते. पण जेव्हा अध्यात्माचा बाहेरच्या देशात जाऊन प्रचार केला आणि भारतामध्ये आले, तेव्हा भारतातले लोक पण घेऊ लागले. तर सुरुवातीला घेत नाहीत लोक, पण नंतर नंतर त्यांना त्याची गोडी माहीत होती. संतांच्या मार्गातून संत लोक आपल्या कार्यातून काय करतात, प्रेरणेतून आपल्या जीवनातून आदर्श, आपलं जीवन जगून आदर्श ठेवतात लोकांपुढे आणि त्या माध्यमातून काय करतात, प्रेरणा देतात. तर त्या माध्यमातून आपल्याला ह्या भगवंताविषयी काय होतंय, माहिती होती. तर ह्या गोष्टींची माहिती झाल्यावर आपण आश्रय घ्यायला पाहिजे ना त्यांचा. तर आश्रय कसं घेऊ शकतो, तसं म्हटलं की भौतिक जगातनं आपल्याला जर सुटका करायची असेल तर आपल्याला नाम भगवंताच्या, आपला विषयच आहे ना की नामाचा आश्रय घेऊन कसे मनाला भौतिक जगातून बाहेर पडायचं आहे. तर आपण हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे असं म्हणतो ना सर्व, किंवा भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे की त्याच्यातूनच मुक्ती होते. आपण पाहतोय की हरिमुखी म्हणा म्हणतात, पण हरीच नाव घेत नाहीत. प्रार्थना करणं चांगलं आहे, पण काय म्हणलंय की भगवंताचं नाव घ्या म्हणलंय ना. जसं की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, किंवा जय जय राम कृष्ण हरे असं पण बोललं जातं. मंत्र आहे, तर मंत्राचं जप करायला पाहिजे. प्रार्थना जरुरी आहे, पण मुख्य काय म्हणलंय की हरी नाम घ्या. कलियुगामध्ये जो यज्ञ आहे, तर प्रार्थना आहे भगवंताला सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. तर जसं आपण महामंत्र म्हटलं, तर ह्यामुळं आणि विशेषतः ह्याला नावच का घ्या म्हणले, कारण की भक्तीमध्ये जे 99% म्हणा प्रगती हरिनामानं होती. जे अध्यात्मामध्ये प्रगती होती ती भगवंताच्या नाव घेतल्या नव्हते. 99% प्रगती. बाकीच्या गोष्टी सेवा ती फार जरुरी आहे, कारण की आपलं जी सायकल आहे दिवसाचं, जोपर्यंत आपण भगवंताच्या निगडीत सेवा नाही केली तर नाम जप होणार नाही. ते 1% आहे. परंतु आपण जेव्हा हळूहळू ते सर्कल आहे दिवसाचा, सकाळी जसं जप करतात, बरेच साधना करतात, जप करतात, त्यावेळेला आपण पाहू शकतो की बरेच विचार दिवसभरामध्ये काय घडलं त्याच्यावर डिपेंड राहतात, आहे का नाही. तर 100% जप दिवसभर करू शकत नाही, पण त्याच्यासाठी मग काय करायला लागेल, जी क्रिया आहे दिवसभराच्या, दिवस आणि रात्रीच्या जेवढ्या क्रिया आहेत त्या काय करायला लागेल, जसं नाम घेण्याला सोयीस्कर पडतील अशा त्या क्रिया केल्या जातील. तर त्यामुळे नामाचा आश्रय घ्यायला सांगितलंय साधू संतांनी. तर असून जसं की नाव पण आश्रय कसं घ्यायला पाहिजे, जसं की आपण उदाहरण पाहू शकतो की जसं की एखादा पक्षी आहे, जसं बदक आहे, त्याला बरीच पिल्ला आहे. तर लक्ष भगवंताचं कसं केंद्रित होऊ शकते, आपण पाहू शकतो भगवंताचं मन, आपल्याला भगवंताला आपल्यावरती दृष्टी पडावी किंवा भगवंताने आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटतंय सर्वांना. तर कसं, जसं की आपण पाहू शकतो एखादा पक्षी आहे, त्याची पिल्ला आहेत बरेच, बदकाची बरेच पिल्ला आहेत, आणि काहीतरी खायला आणलेलं आहे त्यासाठी, आणि त्यावर काय होतं, ते पक्षी पाहून त्यांच्या आईने काय आणलेलं पाहून काय करते, ओरडायला लागतात. पण त्यातले एक पक्षी काय करतो, जोर जोरात ओरडतो. नाही का, बाकीची ओरडतात, पण एक व्यक्ती काय करतो, जोर जोरात ओरडतो, जास्त, सर्वांपेक्षा जास्त. म्हणजे असं जास्त ओरडतो. लक्षात येते, आईला काय लक्षात येते की हा पक्षाला जास्त भूक लागली, ह्याला जरूरत द्या, म्हणजे सर्वांपेक्षा थोडी जरूरत आहे. म्हणून काय होते, त्याला एक जो बदक असेल, जे पक्षी आहे, त्याला काय करतो, ते खायला त्या देत. तर आपण पाहू शकतो की तर असंच आहे, जसं की आपण पाहू शकतो प्रभुपाद सांगतात की जे हे ज्ञान आहे तेवढ्या आश्रय घेऊन तेवढ्या मन लावून करायला पाहिजे, जेणेकरून हे करते. पण आपण पाहू शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं पण करतात, जसं की ज्ञान प्राप्ती करून सुद्धा काही जण काय करतात, भगवंताला प्राप्त म्हणजे शरण जात नाही, ज्ञान प्राप्त करतात भरपूर. आपण म्हणतो ना ज्ञानी आहेत, विद्वान, बरेच विद्वान असतात अध्यात्मामध्ये. काही काही लोकांना 4 वेद पाठ असतात, 4 वेदाचं ज्ञान असतं पूर्ण, नाही का.
चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी, नाही का? तर असं वेगवेगळ्या वेदांचं पूर्ण ज्ञान असतं. ज्ञानी असतात वेगवेगळे, त्यांना ज्ञान प्राप्त करण्यामध्ये फार आनंद येतो. पण ते लोक काय करतात, भगवंताला शरण जात नाही. जर जेव्हा ज्ञान एवढं प्राप्त करून पांडित्य मिळवलं पण भगवंताला शरण नाही गेलं तर त्याला काय, भगवंत प्राप्त होत नाही. तर हरिनाम प्राप्त करायच्या तर शरण जायला पाहिजे ना, आश्रय घ्यायला पाहिजे. तर शरण घेताना जे ज्ञान प्राप्ती आहे, तो ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे, तो ज्ञान प्राप्त करून आपण काय करू शकत नाही, भगवंताला प्राप्त करू शकत नाही. जसं की श्लोक आहे भगवद्गीतामध्ये 11व्या अध्यायामध्ये 53 आणि 54 श्लोक आहे. नाहं वेद न तपसा न दानेन च शक्या एवं विदो दृष्टवानसि मां यथा भक्त्या त्वनन्य शक्या अहमेव विदो अर्जुन ज्ञानं दृष्टं च तत्त्वेन प्रविष्टो च परन्तप. तर जे तू जे दिव्य चक्षुद्वारे जे तू रूप पाहत आहेस असं अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत, पण जे केवळ वेद अध्ययन करून किंवा कठोर तपस्या करून किंवा दान देऊन पूजा करून वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून काय करू शकतो, हे रूप पाहू शकत नाहीस तू. आणि असं म्हणतात भगवंत या श्लोकामध्ये. दुसऱ्या म्हणतात की जर अन्यांना भक्तिभावाने जाणणे शक्य आहे, पण दुसऱ्या शब्दामध्ये भगवंत म्हणतात की वेगवेगळ्या, जसं आपण म्हणतो ज्ञान पांडित्य एक वेगळी गोष्ट आहे, पांडित्य प्राप्त करणं वेगळी गोष्ट आहे, नाही का? कौशल्य असणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान बोलतो ना, ज्ञान म्हणजे माहिती आहे फक्त त्याला की अशा अशा गोष्टी आहेत, या अशा गोष्टी आहेत, या अशा गोष्टी आहेत. पण विज्ञान म्हणजे काय आहे, विज्ञान म्हणजे त्यांना आत्मसात करता आहे, जीवनामध्ये आत्मसात करून त्या मार्गाने चालत आहे, त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे त्या मार्गावर चालत जाणं. तर या वेगवेगळ्या वेदाध्ययन किंवा तपस्यानं, कठोर तपस्यानं किंवा पूजेनं मला कोणी प्राप्त करू शकत नाही. भगवंत म्हणतात की दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, पण जो केवळ अन्यान्य भक्तिभावानं जो मला जाणतो आणि मला साक्षात पाहतो, तो काय करतो, जे माझं रहस्यमय तत्व आहे तो काय करतो, जाणू शकतो. तर त्या भक्ती मार्गानेच आपण भगवंताला जाणू शकतो. तसं भागवत आहे, भागवतामध्ये पण एक श्लोक आहे की भगवंत 11व्या स्कंदामध्ये सांगतात की नमां साधयति योगो न साख्यं धर्म उद्धवा स्वाध्यायस्तशोऽस्याग तत्तीर्णमोचिता. तर या जे काही अष्टांग योगी असतात, जसा अष्टांग योग वगैरे करतात, म्हणजे हठ योग वगैरे आहे, ही फार क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचा अवलंब करतात आणि त्यामध्ये फसून जातात किंवा त्यामध्ये अडकळून जातात. तर अशी कठोर तपस्या करणं किंवा सांख्य योग म्हणजे ज्ञान, जे ज्ञान योग आहे त्यांचं पण भागवतामध्ये बोलले की ज्ञान योगाचं पण अनुसरण करून काय करू शकत नाही, भगवंताला प्राप्त करू शकत नाही. जसं की उपनिषद, वेदांत, योगशास्त्र असं फक्त काय करतात, ज्ञान प्राप्ती करून घेत आहोत, परंतु शरण नाही घेतला किंवा आश्रय नाही घेतला तर काय होणार, आपली प्रगती होणार नाही. तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की शंकराचार्य आहेत, शंकराचार्याचं नाव ऐकलं आहे सगळ्यांनी. तर शंकराचार्य असं जात होते, त्यावेळेस त्यांनी एक वृद्ध पाहिला आणि तो वृद्ध काय करत होता, तर एक पुस्तक वाचत होता, त्याच्यामध्ये व्याकरण होतं. व्याकरण आहे ना, तर संधी विच्छेद या प्रकारे तो वाचून अभ्यास करत होता. तर त्यांना पाहून जे शंकराचार्य आहेत त्यांनी गीत गायलं आहे, जसं की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते संप्राप्ते समदेहि ते काळे नाही नाही रक्षती तो किं करे. तर जसे आपण शंकराचार्य
जरी वेदांचा ज्ञानाविषयी आणि प्रचार जरी केला तरी सुद्धा त्यांनी लास्टला भगवंतांचं काय सांगितले, भज गोविंदम भज गोविंदम भज भज गोविंदम पुढमध्ये. तर त्यांना पाहून, त्या वृद्धांना पाहून काय म्हणले, हे जे तू व्याकरण आणि संधी विषेद आहे त्याचा अभ्यास करणं यावं हे योग्य नाही, तर काय करायला पाहिजे, तू भज गोविंद, तर गोविंदाचं भजन करायला पाहिजे. तर ह्या ते मूर्ख माणसा, तर ह्या भजन इतकं महत्वपूर्ण आहे की व्याकरण आणि छंदचं जे अभ्यास करून तुला काय भेटणार आहे. जसं आपण म्हणतो ज्ञान प्राप्ती फक्त करून काय भेटणार आहे तुला जीवनाप्रती, आहे का नाही. तसं म्हणलं भक्ती मार्गामध्ये नाम भगवंताचा घेऊन 99% पेक्षा जास्त 99% भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती होती. तर अशा वृद्ध अवस्थेमध्ये तू हे जे ज्ञान प्राप्त करत आहे किंवा हे शिकत आहेस व्याकरण, तर ह्याचा काय लाभ होणार आहे तुला, तर हे तुला नाही रक्षती. तर तुला ध्येय सोडावं लागेल आणि तर ह्या ज्ञानानं तुला काय आहे की रक्षण होणार नाही रक्षती तू क्रीम करे. जर असं किती वेळ ओरडत राहिला म्हणजे तर जसं की पावसाळा चालू झाल्यावरती बेडकं ओरडतात ना, ओरडत राहतात, भरपूर ओरडत राहतात. ते म्हणजे त्याच्या मृत्यूला काय म्हणतात आव्हान दिल्यासारखं आहे. कारण स्वतःहून ओरडत असल्यामुळं साप येऊन त्याला खात्यात आहे का नाही. जे बेडकं ओरडतात ते स्वतः आव्हान करतात, त्या सापाला आव्हान देतात, बोलवतात, मी इथं आहे, तर सांगितलं सारखं झालं ना, मी इथं आहे. तर तसं ह्या वृद्ध अवस्थेमध्ये व्याकरण आणि छंदांचा अभ्यास करून तुला काय प्रभाव, जर तुझं रक्षण होणार नाही तर तू काय असं ओरडून काय फायदा नाही त्या बेडकाप्रमाणे. तर तुला काय करायला लागेल, ह्या भगवंताच्या ज्ञानाचं काय करायला लागेल, भजन करायला लागेल, भगवंताचं नाव घेऊन भजन करायला लागेल. भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम भज मूढमते. तर मूर्ख माणसा काय कर, या भगवंताचं नाव घे आणि भगवंताच्या चरणावरती समर्पण कर. एक श्लोक आहे, एतावान साख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभा परमपुंसा अत्यनारायण स्मृती. जर आपण या ज्ञानयोगी झालो किंवा योगिक क्रिया केल्या, त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या, त्याला आपल्या जीवनामध्ये आणल्या, परंतु जो जीवनाचा निष्कर्ष आहे, जो नारायणाला शरण जायला पाहिजे, भगवंत जे नारायण आहेत, जन्मलाभा परमपुंसा अत्यनारायण स्मृती. जर भगवंताला स्मरण नाही केलं, भगवंताला शरण नाही गेलं, तर काय होईल, जो निष्कर्ष आहे जीवनाचा, जो निष्कर्ष आहे, मुख्य गोष्ट आहे भगवंताला शरण जाणं आणि भगवंतांना प्राप्त करण्याचा, तो काय होईल, अधुरा राहील. असं श्लोक आहे. तर जर आश्रय झाला, जर श्रद्धेने शरणागती नाही घेतली, आश्रय तर आहे पण जर आश्रय घेतला पण शरणागती कशी पाहिजे, श्रद्धेनं पाहिजे, पूर्ण श्रद्धे. आपण पाहू शकतो की श्रद्धा फार जरुरी आहे. आश्रय घेतला पण जेव्हा आपलं सातत्य टिकून बराच काळ आपल्याला जर भक्तीमध्ये टिकून राहायचं असेल तर काय झालं, सातत्य लागेल आणि त्या सातत्याबरोबर श्रद्धा आणि इच्छा पाहिजे ना. तर त्या पथावर सही मार्गावर चालत असताना आपल्याला काय होईल, श्रद्धेनं चालणं जरुरी आहे. जसं की आपण पाहू शकतो की श्रद्धा कशी पाहिजे किंवा कसं होऊ शकतं श्रद्धे नसले तर जसं की आपण पाहू शकतो, सर्वांनी उदाहरण ऐकलंच आहे, विभीषण आहे, जेव्हा भगवान रामांचं रावणाशी युद्ध होऊन फुलं आणि रामाने रावणाला मारलं आहे, आणि परत जेव्हा सगळे विभीषण जे काय राहिलेले लोक होते ते काय केले, अयोध्येला गेले होते, आणि अयोध्येतून काही राक्षस लोक पण त्यांच्याबरोबर विभीषणवर निष्ठावान लोक गेले होते. पण जेव्हा वापस जात असताना जो समुद्र आहे
तर समुद्र लावून जायचं होता ना, तर ते मग त्यावेळेस बिभीषणाने त्यांना एक असं पत्ता दिला, म्हणजे पत्ता म्हणजे झाडाचं पान आहे ना ते दिलं आणि त्याच्यावर नाव लिहून झाकून त्याला बांधून दिलं होतं. तर ते राक्षस आहे त्यांनी सुरुवातीला काही विचार नाही केला, ते ते पान आहे ते घेऊन चालत गेले समुद्रामध्ये आणि त्यांना वाटलं की असं कसं काय शक्य आहे की समुद्रामध्ये आपण चाललोय आणि गुडघ्यावरच पाणी आहे, निवांत आपण चाललोय, कसं काय शक्य आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला बिभीषणाने काहीतरी दिलंय. मग त्यांची आणि मग नंतर ते विचार करायला राक्षस विचार करायला की असं कसं काय शक्य आहे की ह्या अशा छोट्याशा गोष्टी फक्त दिल्या आणि त्याच्यामुळे आपण असं चालतोय, हे काय असतंय. म्हणून त्यांनी काय केलं, ते उघडलं तर असं नाव लिहिलं होतं की काय राम. तर त्याने असं टाकून दिलं ते जरी विचार न करता. आणि ते काय केले, मग सगळे लोक जे होते ते काय केले, बुडून गेले. तर श्रद्धा अशी आहे की डळमळीची श्रद्धा आहे त्या भगवान राम किंवा जे आपले मालक आहेत म्हणा किंवा जे आपण शरणागती आहे ज्याला, तसं आपली श्रद्धा नसेल तर काय होईल, तसं गटांगळे खायला लागतील, आपल्याला बुडावं लागेल समुद्रात. जसं बुडले तसं आपलं जीवन सुद्धा काय आहे या सागरामध्ये, भौतिक सागरामध्ये काय होईल, बुडून जाऊ आपण. तर या विभीषणाच्या उदाहरण पाहू शकतोय. असंच एक कथा आहे, जसं पार्वती माता आहे आणि पार्वती माता आणि त्यांचे पुत्र दोन. पार्वती माता पुत्र कोण आहे, गणेश आणि कार्तिकेय आहे. तर त्यांच्याकडे आंबा होता आणि तर आंबा होता, मग त्यांना एकच आंबा असल्यामुळे कोणाला तरी एकट्याला द्यायचा होता. तर एकट्याला द्यायचं असल्यामुळं तर त्यांनी सांगितलं की आंबा ज्याला प्राप्त करायचा आहे तर त्याला एक गोष्ट करायला लागेल. काय करायला लागेल, या जगाची एक फेरी करून यायला लागेल, राऊंड मारायला लागेल तुम्हाला. तर असं म्हणल्यावर ते दोघं तयार झाले, गणेशजी आणि कार्तिकेय. आणि मग त्यांनी उद्या जाण्याची तयारी केली. पण कार्तिकेय तर मोर आहे ना त्याचं वाहन, तर ते विचार ते फटाक्षे बसतील आणि जातील, येतील लवकर. पण गणेश विचार करत होते की माझं वाहन तर काय मुश्किल आहे, ते छोटं आहे, त्याच्यावर जगाला कसं येडा टाकून येणार आहे का, जगामध्ये विश्वाला कसं राऊंड मारून येणार, किती अवघड आहे असं विचार करत होते. काय करावं विचार करत होते. तर शरणागती किंवा श्रद्धा कशी असावी, तर त्यांनी असा विचार करत होते काय करावं. तर त्यांनी असे विचार केले की या प्रसंगामध्ये खरं गुरुला शरण जायला पाहिजे, म्हणजे गुरुंना विचारायला पाहिजे की काय करायला पाहिजे. जेव्हा सकाळ झाली त्यावेळेस कार्तिकेय आपला मोर घेतले आणि त्यांच्या वाहनावर बसून ते काय केले, गेले निघून. आणि जेव्हा गणेश जे आहेत ते विचार केले आणि त्यांनी सकाळी ठरवलं मग गुरुजीकडे गेले. त्यांचे नारद मुनी गुरु आहेत, तर आपले घरचे गुरु आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारावं. मग त्यांच्याकडे नारदजींकडे गेले ते आणि त्यांना असं प्रसंग सांगितला. मग ते म्हणलं तू बरोबर योग्य व्यक्तीकडे आलायस, बरोबर आहे तुझं. तू काय कर, माझ्याजवळ एक पत्ता आहे, पान आहे, ते गुंडाळून त्यांना ते बांधून ठेवलं होतं. ते म्हणले हे घे आणि जा. तर तुला काय कर, हे पान घे आणि जाऊन तुमच्या आई वडिलांच्या हातात द्यायचं आणि त्यांना 3 परिक्रमा करायच्या, असं त्यांनी सांगितलं. तर तुला जे फळ आहे ते तुला भेटून जाईल. तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, तर भगवंत म्हणा. आपल्या जीवनामध्ये आई वडील फार महत्वाचे असते, आहे का नाही. आई वडील म्हणजे भगवंत, पहिले भगवंत असल्यासारखं आहे. भगवंतांकडे आपण येतोय म्हणजे काय, ते सुरुवातीला आपण त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्याला जीवनामध्ये, या गोष्टीविषयी सांगितलं म्हणून तर आपण येतोय ना. तर पहिले भगवंत जन्म घेतल्यावर आई वडील आपले भगवंत आहेत, आहे का नाही. नंतर गुरुकडे जातो आपण, ज्ञान काय करतो, ज्ञान प्राप्त करतो भगवंताविषयी, जे काय उचित ज्ञान आहे भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करतो. आणि तिसरे म्हणजे भगवंत स्वतः, त्यांना शरण गेलं पाहिजे.
तर मग ह्याने काय यांना जे सांगितलं होतं ते पान द्या आई वडिलांजवळ आणि त्यांनी परिक्रमा करा. तर त्यांनी ते पान त्या आले आणि आईजवळ दिलं त्याने पार्वती माताजवळ आणि त्याने फेऱ्या मारल्या तीन फेऱ्या मारल्या. तर त्याने फेऱ्या मारल्यावरती ते पान उघडून पाहिलं. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं? राम लिहिलं होतं ना. भगवान शिवजी पण राम भगवंताचं नाव घेतात, जप करतात ना. ब्रह्मा कृष्णांचं नाव घेतात आणि शिवजी राम भगवंताचं नाव जप करतात. तर राम भगवंताचं नाव निघालं. तर बघा तुम्ही पाहू शकतो की भगवंतांना पण परिक्रमा झाली. गुरुने सांगितल्यामुळे गुरूंच्या आदेशाचं पालन झालं आणि आई वडील सुद्धा भगवंताप्रमाणे आई वडिलांची पण परिक्रमा झाली. तर आपण पाहू शकतो की आई वडील भगवंत आणि गुरुना शरणागत झाल्यावर काय होते? आपलं कार्य सोपं होतं म्हणा किंवा कार्यामध्ये गती येते किंवा श्रद्धा शरणागती काय होते त्याच्यातून दिसून येते, वाढती. मग जेवढं शरण होईल तेवढं वाढतं. तसं एक शब्द ते सांगत होते कॉन्फिडन्स आणि कॅरेक्टर. जसं की कार्तिक पण थोड्या वेळाने कार्तिक सुद्धा आले तिथं. मग त्यांनी पाहिलं की असं झालेल्या गोष्टी पाहिले. मग त्यांना पार्वती माता म्हणले की जसं की तू तकनिकी कॉम्पिटन्स म्हणजे तकनिकी जी विद्या आहे त्याच्यामध्ये तो कुशल आहेस, आहे का नाही? ते तकनिक गोष्ट म्हणजे असं फिरून येणं त्याच्याकडे ती गोष्टी आहे म्हणून ते फिरून येणं बने. पण गणेशजीकडे काय आहे? कॅरेक्टर आहे बोलतो, नाही का? त्या कॅरेक्टरच्या दृष्टीतून त्यानं ते कार्य केलं. तर तुझ्यापेक्षा फार हे ना मोठी गोष्ट केली त्यानं, नाही का? त्यानं जर भौतिक ह्या गोष्टीनुसार आपण पाहू शकतो की जगत फिरून आला, पण त्याच्या जी भौतिक गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट काय गणेशजीने केली का नाही? कारण की हे तकनिकी गोष्टीनुसार त्याने फिरून आला, पण भगवंत जे गुरु आहेत, भगवंत आहेत आणि आई वडील आहेत ते भगवंत सारखे आहेत. त्यांना शरण गेला, त्यांच्या शरण जाऊन त्यांना खुश केलं. म्हणजे या तकनिकी गोष्टीपेक्षा इतर महान गोष्ट आहे ती गणेशजीने केली. म्हणून ते जी पार्वती माता आहे ते खुश झाले आणि काय गणेशजींना ते आम दिला. तर शरणागती असं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आपले इस्कॉनचे नवेंद्र महाराज आहेत ते आपण पाहू शकतो. हे पण ऐकलं पण असेल आपण, ते गातात त्याने की हरी से हरी का बडा नाम आपण म्हणतो गायला असेल, हरी से हरी का बडा नाम. तर त्याच्यामध्ये येत आहे की काही 3 गोष्टी येतात. जसं की समुद्र पार करायचं म्हणतात ना, ते समुद्र पार करायची गोष्ट जर त्याला भगवंताच्या नावावर विश्वास ठेवला असता तर ते बुडले नसते. आणि नंतर पाहू शकतो की हनुमान जे आहे भगवंतांचं नाव घेऊन छलांग मारली इकडे तिकडे, आहे ना. तर आणि किंवा द्रौपदी माता आहे त्याने पण काय केलं? भगवंतांना पुकारलं, भगवंताची छोटीशी सेवा केली त्याने. तर भगवंताला समर्पित भावानं भगवंताचं नाव आणि पुकारल्यावरती भगवंत काय झाले? त्या ठिकाणी प्रकट झाले. तसं भगवान आपण पाहू शकतो की द्रौपदी माताच्या बाबतीत द्रौपदी माताने पूर्वी सेवा केली होती ना, भगवंताचं स्मरण करत होती. भरपूर मोठ्या जे सभेमध्ये अपमान केला तिचा आणि तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस भगवंताने काय केलं? द्वारकेमध्ये बसले होते आणि सत्यभामाने त्यांना खाण्यासाठी दिलं होतं, ते खात होते. मग ते सत्यभामाला म्हणले की माझ्या भक्तावरती काय संकट आलंय, मला आत्ताच आता जायला लागेल. तर त्यावेळेस त्यांनी ते ताट बाजूला केले आणि तिथून गायब झाले, निघून गेले. आणि भगवंत त्या ठिकाणी आले, त्या प्रसंगाच्या ठिकाणी. आणि द्रौपदी जी माता आहे त्या द्रौपदी माताला काय केलं त्याने? आपण माहिती जाणतोय की वेगवेगळ्या जे साड्या आहेत ते भरपूर प्रमाणात पुरवल्या आणि त्यांना त्या समस्येतून वाचवलं. तर जे भगवंताला पूर्ण रूपानं शरणागतीनं श्रद्धेनं काय केलं? त्याने पुकारलं, आवाज दिला. तर भगवंत काय झाले? प्रकट झाले त्यांच्यासाठी. आणि
त्यांना मदत केली. किंवा भागवतामध्ये अजून पण शिल्लक पाहू शकतो की जसे उदाहरण आहे गजेंद्र मोक्ष लीला आहे, गजेंद्रांची एक स्तोत्र आहे. तर गजेंद्र जेव्हा विहार करत होता जंगलामध्ये, जंगलाचा राजा होता आणि राजा म्हणल्यावर राज्य आहे, राजा म्हणल्यावर त्याचं थाटमाट असतो मोठा. तर तो मोठमोठे त्यांचे हत्तीनी मुलं, त्यांची हत्तीची पिलं फिरत होता, मोठ्या गर्वाने फिरत होता. अहंकार असतो ना मोठा, राजा म्हणजे पद प्रतिष्ठा असल्यावर काय माणसाला वगैरे असते, गर्व असतो, अहंकार असतो पदाचा. तर त्या मधमत्ती अवस्थेमध्ये तो फिरत होता आणि जंगलात फिरता फिरता जेव्हा नदी काठाला पाणी, तलावाच्या जवळ पाणी प्यायला गेला, त्यावेळेस त्या तलावातून एक मगरमच्छ आहे त्याच काय केलं, पाय पकडला. पण असा बिकट परिस्थिती आली की त्याच्यामध्ये सांगितलं की 1000 वर्ष युद्ध चालत दोघांचं. सगळेजण सत्ययुगाची गोष्ट आहे. समजा सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष जीवन असतं. तर अशा प्रसंगामध्ये त्यांनी 1000 वर्ष युद्ध झालं पण काय ते सोडवू शकला नाही स्वतःला. नंतर येणार त्याची शक्ती कमी कमी होत गेली, मग तो लढणं तर फार अवघडून गेलं मगरमच्छाशी. मग त्यावेळेस त्याने पूर्वीच्या अगोदर त्यांनी प्रार्थना केल्या होत्या पूर्वीच्या जन्मामध्ये, तर त्याला स्मृती आली आणि त्यांनी भगवंत हरीला पुकारलं. आणि त्यावेळेस भगवंत हरी आपलं म्हणतात की जे गरुड वाहन आहे ना, ते गरुडावर बसून येत ना भगवंत. गरुड फार स्पीडने किंवा फार मोठ्या गतीने जात आहे, पण भगवंतांनी एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये गजेंद्र होते की भगवंत गरुडाला सोडून त्यांच्या पुढे आले होते. तर असा कारण की गजेंद्राने प्रार्थना केली भगवंतांना आणि भगवंतांना, आणि ते जे कमळ होतं, जे नदी तलाव होतं त्याच्यामधलं, ते कमळ भगवंताला ऑफर केलं भगवंताला, आणि भगवंताला पुकारलं, प्रार्थना केली. तर भगवंत एवढ्या फास्ट गतीनं किंवा एवढ्या जोराने काय केले, भगवंत आले जे हरी भगवंत आहेत, आणि त्यांनी काय केलं, त्या गजेंद्राला वाचवलं. तर अशी शरणागती आहे किंवा श्रद्धा आहे त्याची. त्या शरणागतीमध्ये जसं अजामिळाचं पण आपण उदाहरण पाहू शकतो की अजामिळ पण जसं पहिला ब्राह्मण होता, ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, 20-25 वर्षापर्यंत जे विधी विधान आहे बरेच केले, पण काही काळाच्या ओघामध्ये त्याची मती, काही प्रसंगामध्ये त्याने असं वाईट दृश्य पाहिल्यावर त्याची मती बिघडली आणि त्यानंतर तो त्याची मती बिघडल्यावर जी जशा चोरी चपाटी जी काय गोष्टी आहेत, चोरी करणं, व्यभिचार, दारू पिणं, मांसाहार करणं, अशा जे नियम आहेत, साधारण नियम आहेत, जुगार खेळणं, त्या असल्या सगळ्या गोष्टी करत राहिला तो. जो कोणता बी नियम आहे तो तोडायचा ठेवला नाही, सगळे नियम तोडून टाकले. तर सामाजिक दृष्टीनं जी गोष्टी आहेत त्यांना सगळ्या केल्या जीवनभर. परंतु भगवंताच त्याच्या घरीमध्ये एक लहान मुलगा होता, त्याचा तो नारायण असं नाव ठेवलं होतं त्याचं. आणि त्यावेळेस त्याने नाव ठेवलं तर वृद्धापकाळामध्ये तो म्हातारा वयस्कर झाला होता, पूर्ण म्हातारा झाला होता, वृद्ध झाला होता, तो झोपून होता. पण जेव्हा त्याचा मृत्यूचा असा अचानक समय आला, वेळ आली आणि यमदूत आले त्याला न्यायला, यमराज, आणि त्यांना पाहून तो फार भिला. आणि भिला आणि ते भीतीपोटी ते सारखं ना काही झालं तर नारायण नारायण त्याला सवय, लहान मुलं असल्यावरती आपली आसक्ती असते ना सर्वांना. तर नावाची असं महिमा बी आहे, पाहू शकतो की नाव काय आजकाल नाव काही बी ठेवते, बंटी वगैरे काही ठेवते, ज्याला अर्थ नसलेली नाव ठेवतात. तर पाहू शकतो की नाव ठेवल्यावरती त्याच्यानं स्मरण होतं म्हणा, किंवा जे गुण आहेत गुणाचा विकास त्या नावानुसार आपल्या गुणामध्ये विकास पण होते. तर त्या प्रसंगामध्ये पण त्यानं या अशा वाईट प्रसंगामध्ये पण त्यांनी काय केलं, भगवान जे नारायण आहेत त्याचं नाव नाही घेतलं, त्यांची जी मुलगा आहे तो आसक्त आहे त्या लहान मुलाशी, त्याचं नाव काय केलं गेलं, त्याने नारायण असल्यामध्ये नारायण म्हणून ओरडला आणि भगवंताने ऐकलं ते. तर यमदूत होते समोर, पण यमदूतांना न जुमानता जे विष्णुदूत आहेत तिथं आले, प्रकट झाले आणि त्यांना ते यमदूतापासून
वाचवलं आणि वाचवल्यावरती त्याला त्या प्रसंगामध्ये वाचवल्यावरती वेळ भेटला आणि भगवान नारायणाची त्यांनी परत भक्ती केली आणि 12 वर्ष भक्ती करून बद्रीनारायण जाऊन नंतर तो भगवंताच्या धामाला प्राप्त केला. तर शरणागती जी भगवंत स्वीकारतात सारे, त्याने जाणून बुजून पण नाही केले भक्ती, पण भगवंतांना पूर्वी सुरुवातीला केली होती, नंतर मध्ये काय काळानं झालं, पण भगवंतांना इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की भगवंत अशा प्रसंगामध्ये पण मदत करतात आपल्याला. तर आपण पाहू शकतो की ह्या वेगवेगळे प्रसंग येतात आपल्या जीवनामध्ये, जे सुख येतं, दुःख येतं, मान मिळतो, कधी अपमान होतो, वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येत असतात. त्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर भगवंतांना शरण गेलं, भगवंताचं नाव घेतलं, तर काय होईल, भगवंत प्राप्तीला सोपं जाईल किंवा भगवंत आहेत कृपा दया करतात त्या शरणागतीला पाहून. तर तसं जसं की आपण पाहू शकतो की आपली पुकार म्हणा किंवा आपली जी इच्छा आहे, आपण पहिला पण म्हणत होतो, जसं की मुलं असतात, लहान मुलं, जरा लहान मुलगा आईजवळ आला, काही खोडी करत असला तर आई त्याला मारलं तरी सुद्धा तो किती रडत असतो, जोरात ओरडत असतो, तरी सुद्धा आईच्या पायाला धरतो. आईच्या पायाला धरूनच काय करतो, ओरडतो, रडतो, आणि ती आई मारती पण तिला धरून हे करतो, नाही का, ओरडत असतो. कारण की शरणागती, त्या मुलाला माहिती आहे की आश्रय कोण आहे, आपली आई आहे. काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मारलंय, पण या सर्व गोष्टीमध्ये एक 5 गोष्टी आहेत ते बाधा करतात आपल्याला भक्ती मार्गामध्ये, भक्ती करण्यामध्ये. जसं आपण पाहू शकतो की नाव घेत आहे, पण नाव घेत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला काय करतात, बाधा करतात. जसं की 5 गोष्टी आहेत त्या आपल्याला हे करतात. जसं की त्याच्यामध्ये 5 गोष्टी म्हणजे काय आहेत, लय, विक्षेप, अप्रतिपत्ती, रसायने, रस आस्वादन. तर ह्या गोष्टींमुळे आपल्याला काय होते, बाधा निर्माण होतात भक्ती मार्गामध्ये, नाव घेण्यामध्ये. जी काही भक्ती मार्गाची क्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला चालताना समस्या निर्माण होतात. असं की लय आहे, लय म्हणजे झोप येणं. लय गोष्टीमध्ये काय येते, जसं की झोप येते. लय गोष्ट म्हणजे झोप येत. आपण पाहू शकतो की झोप येणं, जसं की क्लासला बसल्या बसल्या काय होते, आहे का नाही, नाव घेत झोपल्या बसल्या बसल्या झोप लागायला. तर एक बाधा आहे ना, आपल्या मोठी बाधा आहे. 5 मोठे बाधा आहेत भक्तीमध्ये. त्या जसं म्हणा, लय, विक्षेप, अप्रतिपत्ती, रसायने, रस आस्वादन. या 5 प्रकारच्या बाधा आहेत ज्या नाव घेत असताना आपल्याला ह्या समस्या करतात, आपल्याला संकटात टाकतात. तर ह्याच्यामध्ये जसं की झोप येते, कारण की कोणाकोणाच्या शारीरिक समस्या असतात समजा, किंवा रुची नसेल, रुची कमी असेल, पोटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतील, आळस असणं, असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय ते झोप येते. तर ते लयामध्ये येते. लय जे बाधा करते, आपण मोठे प्रॉब्लेम आहेत आपल्या जीवनातले, जे भक्ती मार्गामध्ये जे भगवंताचं नाव घेत असतात. आणि अप्रतिपत्ती नाही, विक्षेप म्हणजे जसं की आपल्याला सर्वांना जाणते, आपण विषय पण आहे की मन भरपूर पळत आहे का ना, सर्वांचाच अनुभव आहे. विक्षेप म्हणजे मन भरपूर पळत आहे इकडं तिकडं, आपल्याला जुमानत नाही, बरेच विचार येऊन जातात, हजारो विचार एका दिवसामध्ये येतात, आपण जाणतोय. तर त्या जसं की मनाला सवय आहे की जसं की भूतकाळात घडलेल्या घटना आहेत त्याच्याविषयी विचार करते की असं झालं असतं तर लय बरं झालं असतं, म्हणजे आता बरोबर झालं असतं, सुख नाही का, असं झालं असतं तर एकदम ओके झालं असतं कार्यक्रम. तर असं मन विचार करते की भविष्यात असं होतं की असं झालं म्हणजे बरं होईल, म्हणजे आपलं काय होईल, चांगलं होईल, फार चांगलं होईल, असं भविष्यकाळाच्या गोष्टी पण काय करतात, पण विचार करतो.
आणि असं मनाचा स्वभाव आहे आणि अशी इच्छा करत असते, तेव्हा इच्छा करणं, अपेक्षा, आकांक्षा असं वेगवेगळ्या आपल्या जीवनामध्ये काय क्रिया आहेत. आणि त्यामुळं आपल्याला काय होतंय, समस्या होतात मनामध्ये. वेगवेगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असल्यामुळं भविष्यकाळाचा विचार केला तर ते दुःख देतात. पूर्वी असं घडायला नाही पाहिजे होतं, असं झालं असतं, असं व्हायला नाही पाहिजे होतं. तर त्यामध्ये काय गुरफटत जाते. त्याला हे नींद लय आहे, जसं नींद झोप येणं, त्याला आपण काढलं तर आपल्याला, आपण पाहतो आपल्या सर्वांचा अनुभव हे आहे की नाम जो केला तर आनंदही वाढतो, पण झोप बाधा बनवायला तर आपल्याला फार त्रास होतो, आहे का नाही? भरपूर समस्या निर्माण होते. तसंच विक्षेप, मनामुळे विक्षेप झाल्यामुळे भूत आणि भविष्याच्या गोष्टी सातत्याने आपल्या मनामध्ये वारंवार येत राहिल्यामुळे काय होतं, समस्या येतात. तर याला काढायला पाहिजे, नाही का? त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये थांबवायला पाहिजे. झोपेवरती वेगळे उपाय करून आपण रोखायला पाहिजे. मनावरती पण भूतकाळाचे असं काय उपयोग होणार आहे आपल्याला, जे भूतकाळात त्या गोष्टी घडलेला विचार करून उलट आपल्याला बाधाच करताय. आणि भविष्याची चिंता करून काय फायदा होणार आहे आपल्याला? चिंता होऊन करत चिंतित होणार आहे, चिंतित होऊन काय होणार आहे, परत समस्येमध्ये जाणार आहे. पहिलाच भूतकाळाच्या समस्या होत्या, आता परत काय भविष्य काळाचा विचार करून पण काय समस्यामध्ये आपण जातो. तर अशा गोष्टी आहेत. तर असं आपण पाहू शकतो काही यम नियम आहेत त्याच्यामध्ये, आहे ना? भगवद्गीतामध्ये बरेच अष्टांग योगामध्ये बरेच सांगितलं ना, यम नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये यम नियम आहेत. जसं की यम नियमामध्ये जसं की अहिंसा, तर ह्या गोष्टीला म्हणजे हरिनाम घेण्यासाठी आपण तयार करावं ना, तर हरिनाम घ्यायला समस्या येतात ह्या बऱ्याच गोष्टी. पण भगवंताला शर्या जगातून जा म्हणजे काय बऱ्याच समस्यामधून बाहेर येण्यासाठी किंवा जगाच्या समस्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करायला लागले, तर हे प्रोसिजर आहे ना. जसं की लय, विक्षेप, विक्षेप मध्ये पण आपण बघू यम नियम आहेत. तर काही गोष्टी पाळायला लागतील आपल्याला. त्याच्यामध्ये अहिंसा, जसं की यम नियमामध्ये आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे दुसऱ्या जीवाला त्रास नाही दिला पाहिजे, आहे का नाही? असं आपण किंवा जाता जाता आपण पाहू शकतो, मुलं खेळता खेळता कुत्रे फिरत असते, त्याला काही समज नसतो, पण उचललं मारला त्याला, म्हणजे काय गरज नसताना आपण काय करतो, दुसऱ्या जीवाला त्रास देतो. त्यामध्ये एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. या संसारात जेवढ्या गोष्टी आपण करतो त्याचं रिॲक्शन पण येतात ना. ऍक्शन केली तर त्याची प्रति रिॲक्शन पण येतात. हे आपल्याला स्वाभाविकच आहे, ते नियमच आहे या जगाचा, की ज्या ज्या गोष्टी करायला आपण त्या गोष्टीचं काय होत आहे, रिॲक्शन येत असते. तर अहिंसा, जीवावरती दया केली पाहिजे, कोणत्याही जीवाला त्रास दिला नाही पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत. जसं सत्य, सत्य बोललं पाहिजे. सत्य बोलल्यानं जी क्लिष्टता आहे कमी होत जाते. जसं की एक गोष्ट आहे त्यासाठी असत्य बोललं, खोटं बोललं आपण, त्याला सावरायसाठी दुसरं खोटं बोलायला लागतं, त्याला सावरायसाठी तिसरं खोटं बोलायला लागतं. असं ती गोष्ट सावरण्यासाठी बऱ्याच खोटं बोलायला लागतं आणि शेवटी एक दिवशी बाहेर पडतं. आणि अशा वेळेस बाहेर पडतं की ज्याच्यामध्ये आपण बाहेर निघू शकत नाही आणि आपली फारच वाईट दुरावस्था होऊन जाते. तर सत्य बोललं पाहिजे. तर सत्य गोष्टी केल्यामुळे आपल्यामध्ये समस्याला सामोरं जाणार. अस्तेय, चोरी करलं, चोरी नाही केली पाहिजे. अस्तेय म्हणजे चोरी नाही केलं पाहिजे. चोरी किंवा चोरी करतात ना, वेगवेगळ्या गोष्टीची असो, विचारांची चोरी करतात, है ना? तर चोरी नाही केली पाहिजे. ती निंदनीय गोष्ट आहे. त्याच्यामुळे जसं की असं पण असतं ना, क्रेडिट, दुसऱ्याचं क्रेडिट आपण घेणं पण चोरी केल्यासारखंच आहे का? समस्यामध्ये आज ना उद्या ती गोष्ट बाहेर येते, बाहेर पडते ती क्रेडिट घेतलं. ज्याचं क्रेडिट आहे, ज्याला जी न्याय द्यायला पाहिजे, ते म्हणजे क्रेडिट द्यायला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. नाहीतर आज काही दिवस आपण कॉलरवर करून फिरेल, पण काही दिवसांनी ती गोष्ट उघड पडल्यावरती समोर यायचं पण किंवा जगायचं पण फार अवघड जातं. ते कारण की प्रत्येक वेळेस ती गोष्ट ते लोक पुढे येतील, बरेच लोकांना माहिती होईल आणि त्याच्यामुळे काय होतंय,
आपलं समस्या निर्माण होते आपल्या जीवनात असते. ब्रह्मचार्याचं पालन केलं किंवा ब्रह्म असं ते प्रभू सांगत होते की ब्रह्म म्हणजे भगवंताला जाणण्यासारख्या गोष्टी करायला पाहिजे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्ञानाची ब्राह्मण. ब्राह्मण कोण आहे? भगवंताला जो व्यक्ती जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्रह्मज्ञानाची ब्राह्मण किंवा ब्रह्म म्हणजे भगवंताच्या विषयी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जसं की आपण भगवंतासाठी कीर्तन करतो, भगवंतांची ड्रेसिंग करतो, भगवंतासाठी कुकिंग करतो, प्रसाद बनवतो, भोग बनवतो, भगवंतासाठी संकीर्तन काढतो किंवा भगवंतासाठी आपण हे असं भगवंताचं अध्ययन, भगवद्गीतेचं अध्ययन करतो, भागवताचं अभ्यास करतो, भगवंतांच्या कथा ऐकतो. तर अशा ब्रह्म मध्ये गोष्टी येतात त्या माध्यमातून. तर अशा ब्रह्म म्हणजे यामध्ये भगवंताच्या विषयी सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजे, समजल्या पाहिजे आणि आपण जगल्या पाहिजे. श्री राधा गोविंद की जय. तर त्यामुळे काय ब्रह्मचार्य किंवा सतत भगवंताच्या शरणागतीनं कार्य केलं तर भगवंतांच्या जो भगवंताला प्राप्त करण्याची हरिनामाची जी इच्छा आहे, दृढ श्रद्धा आहे, आश्रय घेतलाय आपण पण श्रद्धा वाढेल शरणागतीनं. तर ह्या ब्रह्मचार्याचं पण पालन केलं पाहिजे. असं बी ब्रह्मचार्य म्हणतो, ब्रह्मचार्य पण पालन केलं पाहिजे. अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे ज्यादा गोळा करणं. ज्यादा गोळा करणं म्हणजे आवश्यकतेपेक्षा बऱ्याच गोष्टीचा संग्रह करणं. संग्रह आवश्यक तेवढाच केला पाहिजे. जसं की धन संपत्ती, जमीन जुमला, बऱ्याच गोष्टीचा आपण संग्रह करतो. त्याला काही लिमिट ठेवत नाही, लिमिट मर्यादा ठेवत नाही. फार मर्यादा ओलांडत जात तरी बी आपल्याला कळत नाही म्हणजे किती किती संचय करायला पाहिजे ह्याचं काय भान राहत नाही आपल्याला. आणि तो संचय करतच जातो नाही का, कारण त्याचं मेंटेनन्स वाढतं. त्या गोष्टीमध्ये आपल्याला व्यस्तता इतकी होते की आपल्याला जे मूळ कर्तव्य आहे त्याच्यापासून आपण बाजूला जातो किंवा आपण त्याच्यापासून काय होतो, आपल्या जीवनामध्ये जो मूळ कर्तव्याला वेळ द्यायला पाहिजे तेवढा आपण देऊ शकत नाही. आणि त्याच्या माध्यमातून आपण काय होतो, काही काळाच्या ओघात फ्रस्ट्रेट होतो. आपलं जीवन काय आहे असं संघर्ष करत असतो आणि संघर्ष कधी संपत नाही म्हणून आपल्याला फार दुःखी होत जातो. जसं की आपण घर घे, आता सिंपल साधं घर, 2-3 लोक आहेत, 2-3 लोकच घरात. आपल्या घरामध्ये 3-4 लोक, आजकाल 4 लोक असतात. तर 2-4 लोकच आहेत पण आपण काय करतो, छोटस ठीकठाक होतं घर, 2-3 रूम, मीडियम रूम होत्या, किचन, त्याच्यामध्ये व्यवस्थित राहत होतो आपण. पण घरच्याची इच्छा झाली की मोठा बंगला घ्यावा. मग असला 50 बाय 30चा बंगला घेतला. मला इतक्या रूम मोठ्या झाल्या की आता त्याचं मेंटेनन्स किती अवघड आहे. लोक राहायला किती 4च लोक आहेत, त्यातले कार्य करणारे 2च असतील, 2 किंवा 3. त्याचं क्लिनिंग आलं, आठवड्यानं सुद्धा क्लिनिंग व्हायची मुश्किल होऊन जाईल, एवढं मोठं आहे का नाही. जसं की मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणल्या जातील, बरेच फॅन लावले जातील, फ्रीज घेतला जाईल नाही का. असे वेगवेगळे साधनं घरात आणले जातील, वॉशिंग मशीन आणले जाईल, मोठं घर घेतलं. पण सिंपल चाललं होतं गोष्टी म्हणजे साधं आणि मनोचे विचार. तर साधं जीवन सरळ चाललं होतं सुखात, जेवढे जास्त क्लिष्टता जीवनामध्ये नाही येतात. पण बऱ्याच मोठं करायच्या नादात काय झालं, एवढं मोठं करून ठेवलं की ते त्याला बघायला सुद्धा वेळ नाही आपल्याला. एवढ्या वस्तू आपण ठेवल्या करायला, बऱ्याच वस्तू आपण संग्रह करत आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे जरुरी गोष्टी आहेत त्या काय त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडतो. आणि असं संग्रहामुळे आपण व्यस्तता नको त्या कारणाने आपण त्यामध्ये अडकत जातो आणि आपलं जीवन असं विस्कळीत होत जातं. तर अपरिग्रह म्हणजे त्याच्यामध्ये जादा संग्रह करायला नाही पाहिजे. काही गोष्टीला लिमिट पाहिजे ना.
काही मर्यादित प्रमाणातच पैसे असावं, पैसे असावे त्या, कारण की जर जीवनभर विचार करत राहिलो की एवढ्या 1 लाख आले, 2 यायला पाहिजे, 1 करोड यायला पाहिजे, 10 करोड यायला पाहिजे, असं वाढत जात आहे. मग त्याला कुठे लिमिट नाही. स्वाभाविक सरळपणाने जरी येत असतील तर ठीक आहे, पण एवढं कष्ट करून आपण पूर्ण वेळ देऊन जीवनभर तेच करत आहे, त्याच्यामध्ये काय प्राप्त होत नाही. मर्यादित धनाद्वारे आपण काय करतो, आनंदी सुखी राहू शकतो ना, टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. जेवढं काय, जेवढी गोष्टी आहेत जेवढ्या गोष्टींमध्ये आपण काय करायला पाहिजे, समाधानी मानलं पाहिजे, संतोष असला पाहिजे आपल्या जीवनात, जेणेकरून आपल्याला जे स्वाभाविक जीवन आहे त्याचा आनंद पण मिळेल आणि जी स्वाभाविक आपल्या आत्म्याचं पोषण होईल, या गोष्टी करायला वेळ पण भेटेल. जसं काही भक्त आहेत, ते बिझनेस आहे त्यांचा, पण ते वाढवत नाही, त्यांना माहिती आहे की फार वाढवू शकतो आपण. एजन्सी आहे समजा त्यांच्याकडे, ते एजन्सी फार वाढवू शकतात आणि त्याच्यामधून भरपूर पैसे कमवू शकतात. आणि त्यांना इतकी लोक म्हणजे म्हणतात की आम्हाला पण ते आणून द्यायचे समाज, पण ते देत नाहीत. का? तर मी हे जे लिमिटेड आहे त्याच्यात माझं घर चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित चालेल. जर मी ह्याला वाढवलं तर इथं मंदिरात येऊ शकत नाही, मी जी सेवा आहे ती सेवा करू शकत नाही. आणि त्या सेवा नाही केलं तर म्हणजे त्यांना आनंद वाटत नाही. ह्या भगवंताच्या सेवेमध्ये आनंद असल्यामुळे त्यांना तसं वाटतं की बिझनेस मी जेवढा वाढवेल त्याच्यामुळे समस्या होईल, मंदिरात येऊ शकणार नाही. तर ही समस्या त्यांना जाणवते, म्हणून ते काय करतात, बिझनेस वाढवत नाही. जसं चाललंय तेवढं चालू दे, आपल्याला खाणं पिणं राहणं सगळं व्यवस्थित चाललंय ना, चालू दे. तर ही मर्यादित त्यांनी ठेवल्यामुळे ह्या गोष्टीमध्ये त्यांना ध्यान देता येते की ही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. तर तेवढं आवश्यक एवढंच त्याला आपण काय केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. तर शौच, अजून एक शौच गोष्ट आहे. शौच मध्ये आपण पाहू शकतो की शारीरिक स्वच्छ होण्यासाठी आपण काय करतो, आंघोळ करतो ना रोज. तर शौच मध्ये आंघोळ करतो, तर रोज नाही धुलं तर ते शरीर घाण होईल ना, वास यायला लागेल. तर जसं शरीराचं मार्जन करतो आपण आणि शरीर धुतो, त्याप्रमाणे काय होतं, आपलं शरीर स्वच्छ होतं. तसं मनाचं पण शौच मध्ये मन साफ करायला पाहिजे. शरीर जसं साफ करतो नाही का, आपलं आपण जिथं राहतो, जसं घर घेतल्यामुळे एवढ्या वर्ष जर आपण घर घेतलं आणि घराला जरी साफ नाही केलं तर त्याच्यामध्ये धूळ हे ते वाढत जाईल, आहे का नाही. तर ते तमोगुण वाढत जातो, आहे का नाही. आपण पडत राहिलो इकडं आणि ते तिकडे कचरा वाढत गेला. तर जर आपला ज्या ठिकाणी राहतोय ते परिसर आपला स्वच्छ असला पाहिजे, शरीर स्वच्छ असलं पाहिजे, मन साफ असलं पाहिजे. जसं अंतर्मनामध्ये विचार असा खोटेपणा नाही आला पाहिजे, ते निंदा नाही केली पाहिजे. आणि किंवा कायम पण निंदा करण्यानं पण काय होतं, त्याच्यामध्ये आपण वाहून जाऊ शकतो, मग मन काय होतं, अशुद्ध होत जाते. त्यामुळे जास्त निंदा वगैरे नाही करायला पाहिजे, मन दूषित होत जातं. एक दुसऱ्याच्या गोष्टी सांगत राहिलो एकमेकाला किंवा दुसऱ्यांना सांगत राहिलो, त्याची तिकडं 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 असं करत राहिलो तर काय होतं, त्या निंदामुळं किंवा या निंदामुळं काय होतं, मनाची जी अवस्था आहे ती फार बिघडत जाते. आणि त्यामुळं काय, मनाला साफ करण्यासाठी आपल्यापर्यंतच काही काही गोष्टी ठेवायच्या, विचार करायचं त्याप्रमाणे. तसं मनाला जसं म्हणतो ना, भागवत भगवद्गीता वेगवेगळ्या सेवामध्ये आपल्याला काय करायचं, दिवसभर एंगेज करायचं. त्या माध्यमातून आपलं काय, शारीरिक तर होत आंघोळीने, मानसिक भगवंताच्या कथा कीर्तन जे काय आहे, प्रसाद खाऊन, विग्रहांची सेवा करून, वेगवेगळ्या सेवा करून, ह्या सेवे माध्यमातून आपलं शौच राखलं जाते, मनाने शरीराने स्वच्छता. परिसर आपल्या राहतोय त्या ठिकाणी परिसर पण स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यामुळं तमोगुण वाढणार नाही आणि आपलं स्वच्छता जी मानसिक जी स्वच्छता आहे ते पण होत जाईल, मन मार्जन पण होत जाईल. आणि संतोष पण असला पाहिजे जीवनामध्ये. संतोष म्हणजे समजा कोणी
आपण जे काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये, जसं की कोणी सुंदर आहे, तर सुंदर आहे तर त्याच्यामध्ये सुंदर सुंदर आहे म्हणलं, आपण जेवढे सुंदर आहे त्याच्यापेक्षा काही लोक कमी सुंदर पण आहेत, आहे का नाही? आणि काही लोक जास्त सुंदर पण आहेत. मग ह्याच्यामध्ये संतोष असला पाहिजे. आपण जेवढं काय आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, संतुष्ट असलं पाहिजे. तर काही गोष्टीमध्ये आपण कमी असू शकतो, म्हणजे आपल्यापेक्षा पण बरेच कमी असू शकतात ना, जास्त पण असू शकतात. आपल्याकडे एक गाडी आहे का नाही, आपल्याकडे टू व्हीलर आहे, पण काही लोकांकडे टू व्हीलर पण नाही ना, आणि काही लोकांकडे टू व्हीलर पेक्षा फोर व्हीलर पण आहे. तर जे काय आहे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण संतोष मानला पाहिजे. ज्याच्यामुळे काय होईल, जे आपली नियमांचं फॉलो केल्यामुळे आपल्याला काय होईल, आपले संतुष्टी आहे, मनाची इच्छा आहे, त्या काय होईल, त्याच्यामध्ये आपण संतोष मानल्यानं आपलं जे जीवन आहे सुरळीत होईल. आणि जे काही शरणागती आणि श्रद्धा आहे ते वाढत जाईल. नाम जप केलं पाहिजे, आणि जप भगवंताचं नाव जप करणं, किंवा ईश म्हणजे असं पण मानून चालायला पाहिजे. ईश म्हणजे ऐका ना, ईश म्हणजे भगवंत आहेत, ईश्वर. तर भगवंतांच्या हे सर्व गोष्टी काय आहे, सर्व गोष्टी सर्व काळी काय आहेत, भगवंतांच्या अधीन आहेत सर्व गोष्टी. तर त्या भगवंताला शरण जाऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जसं की आपण एवढं श्रीमंत होऊ शकत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टी ना भगवंत पूर्ण षड ऐश्वर्य पूर्ण आहेत ना. यश त्यांचं जगामध्ये कीर्ती यश आहे ना, कोण त्यांच्या एवढं नाही, त्यागी त्यांच्या एवढं कोणी नाही आहे भगवंता एवढं, आहे की नाही? ईशचा अर्थ आहे की सर्व काळी त्यांच्या अधीन आहे ना सगळ्या गोष्टी. जर जगातला कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असला, पण परत त्याच्याकडे बाकीची पाच गोष्टी नाही ना, सर्वात त्यागी नाही आहे तो, आहे ना, सौंदर्यवान नाही आहे तो, आहे का, तर त्याच्याकडे पूर्ण रूपाने नाही गोष्टी. तर त्यामुळं असं विचार नाही करायला पाहिजे की अमर्यादित, त्यामुळे सर्व गोष्टीला मर्यादा असल्या पाहिजेत. कारण की कुठं तर ती गोष्ट येऊन थांबती, त्याच्यापेक्षा चिंतनीय गोष्ट आहे, किंवा चिंतनाच्या आपल्या पलीकडची गोष्ट आहे. भगवंताच्या सर्व गोष्टी अधीन आहेत, म्हणजे काय, सर्व काळी काही क्षणासाठी काळासाठी त्या गोष्टी आपल्याकडे आहेत. जगातला श्रीमंत व्यक्ती आहे पण त्याच्याकडे बाकीच्या गोष्टी नाही, असं पाहू शकतो आपण की ऐश्वर्य किंवा प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. त्या मर्यादित गोष्टी मर्यादा ठेवून केल्या तर आपण काय करू शकतो, ते गोष्टी जे भगवंताचं नाव आहे त्या पूर्ण शरणागतीनं आणि श्रद्धेनं काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. तर भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज आहे, तर भगवंताचं नाव घेण्यावे मन आपल्याला कधी कधी नाव घेऊ देत नाही ना. त्यामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती महाराजांचे उदाहरण आहे की, तर ह्या पण गोष्टी केल्यावरती मन लागेल आपलं. जसं की यम नियम सांगितलं ना, शरणागती श्रद्धा आश्रय घेतल्यावरती कसं हे मन हळूहळू लागत जाईल. तर मनाची अशी क्रिया बी आहे की मन ऐकत नाही, नाही का. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणतात की मनाला चपलीनं मारलं पाहिजे. चपलीनं मारलं पाहिजे म्हणजे, तर मनाला काय करायला पाहिजे की आपण 16 माळा करतो ना, तर मला 32 माळा करायला लावायला पाहिजे. जे 32 माळा करायची त्याची इच्छा नाही ना 16 माळा करायची, तर त्याला 32 माळा करायला लावली पाहिजे. तर त्याला म्हणजे तसा मार दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्या मनामध्ये चित्त आहे, आपलं मन आहे ते काय होईल, ते लागेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ह्या मनाला लावण्यासाठी या संसारामधून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी, भगवंताच्या सेवेमध्ये सुदृढ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असं ह्या जे काही शरणागतीची उदाहरणं आहेत, आपण भागवतामध्ये आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली, जसं की विभीषण, माता द्रौपदी असेल, किंवा वेगवेगळ्या भक्तांची उदाहरणं आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की असा आश्रय घेऊन आणि यम नियम जसं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अष्टांग योग पद्धतीमध्ये जसं यम नियम सांगितलं, त्या पद्धतीचा अवलंब करून आपण काय करू शकतो, मनाला कंट्रोलमध्ये आणून भगवंताचं नाव घेऊ शकतो. भगवंताचं नाव किती महत्त्वपूर्ण आहे या
उदाहरणावर नाव किती महत्वपूर्ण आहे हे पण कळतंय. आणि नावाचा आश्रय घेतल्यावर ते सुदृढ श्रद्धा प्राप्त करून कसं आपण पुढे जाऊ शकतो या नियमांचं पालन करून, हे साधू संतांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी आपण सुरुवातीलाच म्हणलं की मनाची जी भगवंत प्राप्ती किंवा मन लागण्यासाठी जगातून सुटका करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. काय हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या महामंत्राचा आपण निरंतर जप करायला पाहिजे. त्या भगवंताच्या नाम संकीर्तनानं आपले जे काही कल्मश आहेत, या कलियुगामध्ये जे कल्मश आहेत ते काय होतील, मिटतील. आणि आपलं हळूहळू प्रगती ह्या भक्ती मार्गामध्ये प्रगती होईल. आणि नाम जपाच्या माध्यमातून आपण जे सुखी होईल, खरं सुख जे पाहिजे आहे ते सुख आहे त्या साधू संतांनी दाखवलेल्या मार्गामधून आपण चालल्यावरती या नाम संकीर्तनानं आपलं जीवन सुखी होईल. आणि आपल्या सारखी जे भक्त आहेत त्यांना पाहून, हे जप तप करण्याचं पाहून बाकीचे लोक सुद्धा प्रेरणा घेतील. आणि त्यामधून बरेच लोक सुखी होतात किंवा होत आहेत. तर संतांची अशी विशेषता आहे आणि त्याच्यात आपण या पद्धतीनं करण्याचा सर्वांनी प्रयत्न करू. तर हरे कृष्ण.